मॅडम, नरेंद्र मोदी यांच्या यवतमाळमध्ये आज सभा होती, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की 300 पारपेक्षा जास्त आमच्या लोकसभेत जागा नहीं। मोदी की गॅरंटी कैसी है मुझे पता ही नहीं है अभी तक। हे लोक म्हणतायत मोदीची गॅरंटी, पण मोदीची गॅरंटी म्हणजे ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले आम्ही त्याला DCM करू, याला ते मोदीची गॅरंटी म्हणतात की ज्या यवतमाळमधल्या भावना गवळींवर माफिया, डॉन, भ्रष्टाचार वगैरे वगैरे असे आरोप सोमय्यांनी केले, तिलाच आम्ही बहीण बनवू अशी मोदींची गॅरंटी आहे की ज्या हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव यांच्यावर ढिगाने भ्रष्टाचाराचे आरोप झाले किंवा ज्या संजय राठोडबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषा की जी भाषा मी उच्चारूही शकत नाही अशी भाषा भाजपच्या अक्रस्ताळ्या बायकांनी वापरली, त्या संजय राठोडांना पुन्हा सत्तेच्या पंक्तीत सामावून घेणे ही मोदींची गॅरंटी आहे का? मला वाटतं की मोदीजी जे हे सगळं सांगत आहेत ते एका अर्थाने त्यांच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी, कारण त्यांनाही माहिती आहे की भाजपचे पदाधिकारी सुद्धा आतून नाराज आहेत। ज्या पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण झालं आणि या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामधली 10 सीट्स ज्या होत्या त्या आधी शिवसेनेच्या वाट्याला गेल्या, दुसऱ्या विस्ताराच्या वेळच्या 10 सीट राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्या आणि मूळ भाजपाईंच्या हातात काहीच नाही। त्यामुळे केशव उपाध्ये, माधव भंडारी यांच्यासारख्या निष्ठावंत लोकांबद्दल आम्हालाही वाईट वाटतं आणि अशा निष्ठावंत लोकांमध्ये नाराजीची लाट येऊ नये, त्यांनी बंडाचा झेंडा फडकावू नये, म्हणून मोदीजी अशा पद्धतीने बहला फुसला कर बोल सकते हैं, उसमें क्या। किरीट सोमय्याला तुम्ही